आतून आवाज आला जी. आता तुम्ही पाटलीबाईला आवाज देऊन बघा बरं. तुम्ही फक्त म्हणा पाटलीबाई. आतून आतून आवाज येतो काय मारक्या म्हशीसारखं. मारक्या म्हशीसारखं बोलतात इकडं. जागेवरच याची खात्याची बघा. ही आत्ताची कंडिशन आहे. पण माझ्या पाटलांनी आवाज दिला बघा पाटलीबाईला. पाटलीबाई आतून आवाज आला जी. पाटलीबाई आपल्या घरी महाराज आले आहे. त्यांच्याकरिता चहा करा. पाटलीबाईने होकार दिला बघा. कुठून त्यांच्या काट्याला बातमी काय आली की आपल्या घरी महाराज आले. ते काट धावतच आलं बघा. आणि जसं आलं तसं दणकणी सोफ्यावर आदळलं. येऊन बसलं. जसं ते येऊन दणकणी बसलं तसे महाराज टुणकुनी वरती उडाले. आणि वरती उडाल्याच्या नंतर फॅन चालू होता बघा. घर 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 फॅन चालू होता. महाराज फॅनवरच अडकून बसले. अर्धा तास महाराज फॅनवरच अडकून बसलेले होते बघा. कसे मस्ती महाराज फॅन बंद झाल्यावर खाली आले. आणि आता ते लेकरू काही शांत बसणारच नव्हतं. आता महाराजांनी काय केलेलं होतं. जे कीर्तनात आपल्याला नारळ भेटतं ना नारळ आणि पाकिट एका पिशवीत ठेवलेलं होतं. आणि ती पिशवी त्यांच्या शेजारी ठेवलेली होती. ते काढता आलं बघा. आणि पिशवीत हात घालायला लागलं. हळूच पिशवीत हात घालायला लागलं. पण आता महाराजांना चिंता पडली नाही इकडं. महाराजांनी मनात विचार केला की बाबा याने जर आपलं नारळ घेतलं तर ठीक आहे. पण याने आपलं पाकिटच जर उचललं तर आपली जायचीच पंचायत व्हायची. त्यामुळे महाराजांना काय करावं सुचना. मग महाराजांनी काय केलं. त्या लेकराला हळूच चिमटा काढला. चिमटा काढल्याच्या नंतर त्याने काय केलं. उईक केलं आणि ते बाजूला जाऊन बसलं. बाजूला गेल्यानंतर ते काही शांत बसणारच नव्हतं बरं का. ते बाजूला गेल्यानंतर ही डोळे वाटारू वाटारू महाराजांकडे बघायला लागलं. आणि म्हणताय काय बदला लेकर राहूंगा. बघा बदला लेकर राहूंगा. काय करावं एवढ्या एवढ्या मुलाला. ते म्हणताय बघा. पाटलीबाई चहा घेऊन येतात बघा. चहा देतात. महाराज चहा घेतात बघा. चहा घेतल्याच्या नंतर कपातला चहा बशीत होतात. आणि प्यायलाच लागतात. तेवढ्यात ते कार्ट येतं आणि दुसऱ्या बाजूने तोंड लावतं. महाराज म्हणतात एक तर तू तरी चहा पी नाही तर मला तरी पिऊ दे. तर ते काय म्हणतात नाही नाही महाराज मला प्यायचं नाही. तुमच्यातच चहा प्यायचा. काय मला चहाच प्यायचा नाही. काय करावं महाराजांना काही म्हणता काही बोलता यायला. मग महाराजांनी काय केलं. काही म्हणताच येत नव्हतं ना. आता प्यायला सुरुवात केली चहा. हिवाळ्याचे दिवस झालेले होते. हिवाळ्याचे दिवस होते. मुलाला जाम सर्दी झालेली होती. एवढी सर्दी झालेली होती त्याला काय सांगावं तुम्हाला. मग काय झालं. त्यावेळेस तो चहा पित होता. चहा पित असताना जी चहातली वाफ असते ती त्याच्या नाकात गेली. आणि नाकात गेल्याच्या नंतर कपड्यात